भाजप आमदार सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। अभिनेत्री प्राजक्ता माळींबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। सर्व स्तरातून टीका सुरू असताना आता धस यांनी माफी मागितली आहे। धस यांच्या विरोधात प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगात देखील तक्रार केलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती। प्राजक्ता माळींनी ही मागणी केल्यानंतर आता सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांनी तितक्याच विनम्रतेनं खरं तर प्राजक्ता माळीची जेव्हा पत्रकार परिषद झाली तिने धसांकडे ही मागणी केली होती तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिलेला होता। यापुढे तिचा विषय निघणार नाही असंच ते म्हणालेले होते। मात्र आता वारंवार धस यांच्यावरती या मुद्द्यावरून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे। मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत तर बोलण्याचा विषयच नव्हता। मी प्राजक्ता ताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो। माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो। तेव्हा धस यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। दरम्यान प्राजक्ता माळी यांनी नेमकं काय विधान केलेलं होतं तेही ऐकूया। आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। आणि फक्त माझीच नाही, माझ्या